नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उपवासाची कढी। या कढीसाठी आपल्याला दही किंवा ताक लागणार नाही। चला तर मग काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊ। आपण इथे आमसुलाची कढी बनवणार आहे। त्याकरिता आपण 25 ग्राम आमसूल पावडर घेतलेला आहे। थोडेसे जिरे फोडणीसाठी पाहिजे आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा शेंगदाण्याचे कूट। शेंगदाण्याचे कूट एकदम असे बारीक पाहिजे आहे, जेणेकरून आपली कढी चांगली सॉफ्ट येणार। थोडंसं 1 चमचा तेल लागणार फोडणीसाठी आणि गूळ वजनी प्रमाणाने म्हणाल तर 150 ग्राम गूळ आहे। लिटर पाणी। रेसिपीला सुरुवात करू। थोडेसे पाणी या भांड्यामध्ये घेऊन घ्यायचे आहे। यामध्ये आता आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे, 25 ग्राम आहे आणि चमच्याने जर म्हणाल तर 3 चमचे। 1 चमचा दाण्याचे कूट आहे, एकदम बारीक केलेले कूट आहे। चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि हे आता सगळं रईने छान मिक्स करून घ्यायचे। अर्धा लिटरच्या जवळपास या कढीसाठी आपल्याला पाणी वापरायचे आहे। सगळे जिन्नस आपल्या याच्यात एकजीव झाले पाहिजे, कुठलेही गुठळी वगैरे राहायला नको, म्हणून आपण रई फिरवून घेतली। तुम्ही मिक्सरच्या पॉटमधूनही फिरवलं तरी चालेल, पण मी इथे रईचाच वापर करत आहे। आपले सर्व जिन्नस इथे छान मिक्स झालेले आहेत। कुठलीही गुठळी यामध्ये राहिलेली नाही आहे। शेंगदाण्या कूटची फोडणी तयार करू। गंज तापलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू, पाव चमचा जिरे, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता पण तुम्ही घेऊ शकता। उपवासाला तुम्हाला कढीपत्ता चालत असेल तर कढीपत्ता टाका। यामध्ये मिक्स केलेलं साहित्य टाकून घेऊ। आपण अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला। थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत। आता गूळ टाकून घेऊ। वाटीने म्हणाल तर 1 वाटी चिरलेला गूळ आहे, किसलेला नाही आहे आणि वजनी प्रमाणाने म्हणाल तर 150 ग्राम गूळ आहे। याला छान उकळी काढून घेऊ। इथे आपली उपवासाची कढी तयार आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा। धन्यवाद।